नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. रुद्र आलेला असतो आणि तो गुरुजींना म्हणत असतो, तुम्ही फक्त आबांचंच भविष्य सांगणार आहात का, आमचं भविष्य सांगणार आहात की नाही. तेव्हाच गुरुजी म्हणतात, तुमचं भविष्य तर तुमच्या अर्धांगिनीमुळे उजळणार आहे. तुमच्या आयुष्यात जेव्हा तुमची अर्धांगिनी येईल तेव्हाच तुमचं भविष्य उजळलं जाईल, असं इथे गुरुजी म्हणतात. आता तेव्हाच इकडे रुद्र हसायला लागलेला असतो आणि तेव्हा इकडे लगेचच रुद्र म्हणत असतो, अच्छा असं आहे तर बरं आबा, मला एक खूप महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागणार आहे. पण मला एक गोष्ट सांगा चिरंजीव, तुम्ही सकाळी सकाळी कुठे गेला होता. काही नाही, ते आत्याने ना इकडे औषधं सांगायला आणायला पाठवलं होतं, काकांची तीच आणायला गेलो होतो. अच्छा असं आहे तर बरं बरं ठीक आहे. बरं रुद्र म्हणतो, ठीक आहे आबा, मला काम आहे, मग मी येतो आता. तेव्हाच आता नागेश्वर म्हणत असतात, हो ठीक आहे, काम पहिलं महत्वाचं आहे, ते करून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही काम करा आणि त्याचबरोबर इथे आम्हाला सोडून अर्धांगिनी आणण्याचा विचार करू नका हा. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही नाही, तुमच्या आशीर्वादाशिवाय मी कसं पुढचं पाऊल टाकेल, असं अजिबात होणार नाही, असं म्हणून रुद्र तिथून निघून जातो. आता रुद्र तर तिथून निघून गेलेला असतो. पण आपण पाहतो की आता इकडे नागेश्वर गुरुजींना म्हणत असतात, काय हो गुरुजी, पैसे आमच्याकडून घेता, पैसे आम्ही तुम्हाला देतो आणि भविष्य गावभराची सांगायला लागलेलात. काय गरज आहे गावभरांची भविष्य सांगायची. असं म्हणूनच आता रुद्र जेव्हा बाहेर पडतो, दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यातच गुरुजींचं बोलणं आणि तेव्हा त्याला गिरिजा आठवत असते. गिरिजा इथे कशा पद्धतीने त्याच्याशी बोलायची आणि इथे गुरुजींनी सांगितलं की तुमचं भविष्य तुमच्या अर्धांगिनीमुळे इथे उजळ होणार आहे आणि इथे खरं होणार आहे, किंवा तुमच्या भविष्यात इथे तुमची अर्धांगिनी आल्यानंतरच सगळं ठीक होणार आहे. आता नागेश्वरांनी गुरुजींना सांगितलेलं असतं, त्यामुळे नागेश्वर खूप चिडलेले असतात. आता नागेश्वर लगेचच म्हणतात, आणखी एखादं पाप करायला आणि एखाद्या पापाचा एक नंबर लावायला आम्हाला वेळ लागणार नाही. जर तुम्ही असं करत राहिलात तर काय गरज होती चिरंजीवाला एवढं सगळं सांगायची. असं म्हणता क्षणी गुरुजी म्हणतात, माफ करा मला. तेवढ्यातच आता इकडे रुद्र आणि त्यासोबत त्याचा एक मित्र चहाच्या टपरीवरती चहा पीत बसलेले असतात आणि तेव्हाच रुद्र म्हणत असतो, चहा एक नंबरच होता. तेव्हा रुद्रच्या हातामध्ये तो मुलगा मोबाईल देतो आणि तेव्हा रुद्र तो मोबाईलमधले फोटो पाहतो. तर म्हणतो, हे समजा काय आहे. तेव्हा तो मुलगा म्हणतो, ही माझी बहीण आहे, मीच मुद्दाम तिला ब्लर केलंय. इथे एक साडीचं दुकान आहे आणि त्या साडीच्या चेंजिंग रूम मधले हे फोटो आहेत. एका मुलाने पाठवलेत अननोन नंबरवरून आणि तो आता पैशाची डिमांड करत आहे. भरपूर पैसे दे, नाहीतर हे फोटो हे व्हिडिओ मी व्हायरल करेल म्हणून. तेव्हाच रुद्र म्हणत असतो, बरं चल ठीक आहे, दाखव मला ते कोणतं दुकान आहे, तर जाऊन बघूयात. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, गिरिजाला एक साडी इथे दिलेली असते विशाखाने आणि तेव्हा ती तिला चेंजिंग रूम मध्ये पाठवते. गिरिजा चेंजिंग रूम मध्ये जाते तर तिला कसला तरी आवाज येतो आणि तिथे आजूबाजूला पाहते तर एक होल दिसलेलं असतं. तेव्हाच गिरिजा इथे विशाखाला बोलवते आणि म्हणत असते, बघ इथे काय आहे आणि त्याचबरोबर इथे होल आहे, असं सुद्धा इथे ती बोलते. म्हणजे हे किती विचित्र आहे असं इथे ती सांगत असते. तेव्हा लगेचच दोघी जणी बाहेर येतात आणि दोघी जणी बाहेर आल्यानंतर चल पटकन मॅनेजरला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगूयात, असं इथे ती बोलते. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला विशाखा इथे रुद्रला येताना पाहत असते आणि तेव्हा ती आतमध्ये जाऊन आडोशाला लपते. आडोशाला जाऊन लपल्याबरोबरच इकडे विशाखा तिला म्हणते, का काय झालेलं आहे. अगं तो वेडा माणूस आहे बघ, इथे आता सुद्धा माझा पाठलाग करत आलेला आहे बहुतेक. तेव्हा विशाखा म्हणते, अगं असं काय करतेस. नाही, तुला मी सांगितलं ना, अगं तो वेडा आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्याला कसल्या तरी गोळ्या वगैरे चालू आहेत, असं इथे ती तिला सांगत असते. बघ ना तू काय करतोय, तो तू नीट बघ तरी. असं म्हणून आता रुद्र पाहतो इकडे तिकडे आजूबाजूला आणि तिथे असलेल्या चेंजिंग रूम कडे तो पाहत असतो. आता लगेचच इथे त्याने विचारलेलं असतं, चेंजिंग रूम कुठे, आणि तेव्हा त्याला सांगितलेलं असतं की तुमच्या उजव्या बाजूला आहे. आणि तेव्हाच इथे रुद्र चेंजिंग रूम उघडतो आणि आतमध्ये जातो. आता धावतच इकडे गिरीजा येते आणि म्हणत असते, आता तर मी ह्याला रंगे हातच पकडणार आणि आता ह्याला पोलिसांच्या ताब्यात देणारच. म्हणजे हाच तो माणूस आहे जो इथे मुलींचे कपडे बदलताना फोटो आणि व्हिडिओ काढत असावा आणि त्याचबरोबर हा इथे चेंजिंग रूम मध्ये मग कशाला आला असावा, असा गिरिजाला प्रश्न पडतो. आता गिरिजाने अगदीच क्षणाचा विलंब न करता बाहेरून चेंजिंग रूमला कडी लावलेली असते. आता चेंजिंग रूमला कडी लावल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच तर आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वराच्या घरी इथे पोलीस आलेले असतात.
जो नागेश्वरचा ड्रायव्हर असतो सदाशिव तो बेपत्ता असतो आणि त्यामुळे त्याचे आई वडील इथे पोलिसांना नागेश्वरकडे घेऊन आलेले असतात आणि इथे पोलिसांना पाहिल्यानंतर नागेश्वर अगदी सावसूतपणाचा आव्हानत असतो. तो म्हणत असतो तुम्ही इथे आत्ता कसे, आणि तेव्हाच इकडे पोलीस म्हणत असतात हे सदाशिव तुमच्याकडेच कामाला होता ना ड्रायव्हर म्हणून, आणि हे त्याचे आई वडील आहेत आणि जवळपास 2-3 दिवस झालं सदाशिव त्यांच्या घरी पोहोचला नाहीये. आता तेव्हाच इकडे नागेश्वर म्हणत असतो काय घरी पोहोचला नाहीये, तो आमच्याकडे सुद्धा कामावर आला नाही, तुम्ही काळजी करू नका, इथे मी त्याचा तपास करतो आणि शोध घेतो, त्याचबरोबर तुम्ही याची सुद्धा काळजी करू नका की तुम्हाला काय हवंय काय नकोय ह्या सगळ्या गोष्टी मी इथे पाहतो, असं नागेश्वर बोलत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गिरीच्या इथे चेंजिंग रूमच्या बाहेर उभी असते आणि तेव्हाच आता इकडे तो आतमध्ये असतो. तेवढ्यातच आता इथे दुकानाचा मालक आलेला असतो आणि तो म्हणत असतो काय झालेलं आहे, आणि तेव्हाच ती म्हणत असते आतमध्ये एक माणूस आहे आणि इथे तो चेंजिंग रूममध्ये गेलेला आहे, आणि तेव्हाच तो चेंजिंग रूममध्ये कसा काय गेलाय असं विचारल्यानंतर ती इथे म्हणत असते तो चेंजिंग रूममध्येच आहे, मी त्याला इथे पकडून ठेवले, आणि तेव्हाच इकडे आता पोलिसांना सुद्धा मी इथे बोलवलेलं आहे. तर नागेश्वर आता पोलिसांसमोर हात जोडतो आणि म्हणत असतो माफ करा, पण आई साहेब तुम्ही मला माझ्या आईवडिलांसारखे आहात, आणि तेव्हा मी एक गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच करेल, तुम्ही अजिबात इथे काळजी करू नका, तुमच्यासाठी जे काही हवं नको त्या सगळ्या गोष्टी मी इथे पाहिल आणि मी तुम्हाला विश्वास देतो आणि तुम्ही नका काळजी करू, असं म्हणूनच तिथे असलेल्या त्याच्या माणसाबरोबरच त्याच्या म्हणजे इथे सदाशिवांच्या आईवडिलांना तो पाठवून देतो आणि इकडे पोलिसांना म्हणत असतो तुम्ही काळजी करू नका, आता ह्यांची जिम्मेदारी मी घेतलेली आहे ना, ह्यांची जिम्मेदारी मी घेतली, ह्यांना काहीच होणार नाही, आणि त्याचबरोबर मी असताना सुद्धा काही एक होणार नाही, असं सुद्धा इथे तो बोलत असतो. आता इकडे मात्र तो म्हणत असतो कितीही शोधा त्याचं नख सुद्धा सापडणार नाही, काही जरी झालं तरी सुद्धा सदाशिव इथे कुठेच सापडणार नाही, असं इथे आता नागेश्वर बोलत असतो. जो मला नडला तो कायमचाच मी फोडला, असं इथे तो बोलतो. त्याचबरोबर आपण इकडे पाहतो आता साडीच्या दुकानामध्ये पोलीस आलेले असतात. साडीच्या दुकानामध्ये पोलीस आल्यानंतर इकडे लगेचच आता गिरीजा म्हणत असते मी पोलीस कंप्लेंट केली होती, आणि तेव्हा काय झालेलं आहे तर आता पोलिसांना सगळा प्रकार इथे जे काही दुकानाचे मालक आणि गिरीजा ते सांगत असतात, आणि चेंजिंग रूममध्ये एक माणूस घुसलेला आहे आणि त्याचबरोबर चेंजिंग रूमला एक होल आहे, मी जेव्हा चेंज करायला गेले होते तेव्हा तो माणूस तिथे होता, म्हणजे होल दिसलं मला, आणि त्यानंतर हा माणूस आला आणि डायरेक्ट चेंजिंग रूममध्ये गेला, तेव्हाच तुम्ही ते लेडीजच्या चेंजिंग रूममध्ये काय करत होतात असा प्रश्न पोलिसांनी विचारला. तेवढ्यातच आता इथे रुद्रला गिरीजा दिसते आणि गिरीजा दिसल्याबरोबर इथे तो तिच्याकडे पाहून हसतो, आणि तेव्हा इथे तो म्हणत असतो तुम्हाला पाहत होतो काय, बघितलं इन्स्पेक्टर साहेब कसा बोलतोय. आता तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे स्वतःच गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, असं म्हणता क्षणी आता इकडे गिरीजा म्हणत असते हात करा पुढे, आणि तेव्हा आता रुद्र हात करतो. आता रुद्रने हात केल्याबरोबर लगेचच पोलीस त्याच्या हाताला पकडतात आणि लगेचच स्वतःबरोबर घेऊन जात असतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो असं काय करताय, मी काहीच नाही केलेलं, तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीयेत, प्लीज माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मला ऐकून तरी घ्या, मी कोण आहे, इन्स्पेक्टर साहेब प्लीज ऐकून तरी घ्या. पण इकडे तो पोलीस नवीन असतो, आणि तो पोलीस नवीन असल्या कारणाने इथे त्याला कोणत्याच गोष्टी माहिती नसतात, आणि त्यामुळे तो लगेचच त्याला पकडतो आणि त्याला लगेचच पकडल्यानंतर तिथून घेऊन जाण्याचं काम इथे तो करत असतो. त्याचबरोबर आता पोलीस स्टेशनमध्ये इथे रुद्र म्हणत असतो प्लीज मला एक फोन तरी करू द्या, प्लीज तुम्ही मला थोडंसं समजून घ्या. आणि त्याचबरोबर इथे पोलीस म्हणत असतात हे बघा आम्ही तुम्हाला रंगेहात पकडलेला आहे आणि त्यामुळे आम्ही तुमचं काहीच ऐकून घेणार नाही आहोत. पण इकडे आता लगेचच वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर आपण पाहतो की लगेच ते म्हणत असतात रुद्र सर तुम्ही इथे या बसा असं म्हणून त्याला बसायला खुर्ची देतात, आणि ज्या पोलिसांनी इथे आता त्याला अटक केलेलं असतं लगेचच तो त्याला म्हणत असतो
अरे तू हे काय करून बसलायस, तुला माहिती का ते कोण आहेत आणि ह्या अशा गोष्टी तू इथे का केलेल्या आहेस, माहिती का ते कोण आहेत, एक समाज कार्य करणारे समाजकर्ते आहेत, रुद्रप्रताप घोरपडे नाव आहे त्यांचं, आणि जा पटकन जाऊन माफी माग असं बोलल्यानंतर आता लगेचच तो त्याला माफी मागायला लावत असतो. आता इकडे ठीक आहे, पण सर मला माफ करा, माझी पोस्टिंग इथे नवीन आहे ना, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी इथे समजल्या नाही, खरंच तुम्ही मला माफ करा असं इथे ते बोलतात. तेव्हा लगेचच तिथे आता उर्वशी आलेली असते आणि उर्वशी आल्याबरोबर ती म्हणत असते, एक वेळा तो माफ करेल हो तुम्हाला, पण मी तुम्हाला माफ करणार नाही. आणि तेव्हा आत्ता तू इथे, आणि तेव्हाच पोलीस म्हणत असतात, ताईसाहेब तुम्ही इथे, हो आम्ही इथे, कोणाची हिंमत झाली इथे रुद्रला अटक करण्याची, कोणाची हिंमत झाली इथे रुद्रला इथे बेड्या घालून इथे पोलीस स्टेशनमध्ये आणण्याची, सांगा कोणाची हिंमत झाली असं इथे ते बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे इन्स्पेक्टर साहेब माफी मागत असतात. त्याचबरोबर इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा हे कोण आहेत हे माहिती नाहीये का तुम्हाला. तर आपण इकडे पाहतो गिरीजा आता इथे साडीच्या दुकानातून घरी निघालेली असते आणि गिरीच्या साडीच्या दुकानातून घरी निघाल्यानंतर आता विशाखा आणि ती बोलत असतात, काय ग आज खूपच मजा आलेली आहे, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर खूपच भारी वाटलेलं आहे असं सुद्धा इथे आता ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जो रुद्र आहे तो त्याच्या आत्याला समजावण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, हे बघ आत्या प्लीज जरा शांत हो, काही गरज नाही एवढ्या सगळ्या गोष्टी हे करण्याची, प्लीज तू जरा शांत हो, एवढं डोक्यात राग घालून घेऊ नकोस. पण इकडे ती म्हणत असते, रुद्र तू घरी जा, रुद्र मी तुला सांगितलंय ना तू आत्ताच्या आत्ता चालता हो इथून म्हणून, जा रुद्र घरी, जा रुद्र घरी असं म्हणूनच आता इकडे ती त्याला घरी पाठवून देण्याचं काम करते. त्याचबरोबर आपण पाहतो की रुद्र तिथून निघून गेल्यानंतर इकडे मात्र आता उर्वशी यांच्या समोर आलेली असते आणि उर्वशी समोर आल्यानंतर ती म्हणत असते, हे सगळं कोणी केले, कोणाची हिंमत झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची. आणि तेव्हाच इकडे आता रुद्र म्हणत जे काही इन्स्पेक्टर आहे ते म्हणत असतात, सॉरी मी इथे नवीन आहे आणि त्याचबरोबर मला माहिती नव्हतं, हा सगळा घोळ त्या मुलीमुळे झालेला आहे, काय नाव आहे त्या मुलीचं असं सांगितल्यानंतर तिचं नाव इथे गिरीजा लोखंडे, गिरीजा लोखंडे आहे असं इथे ती बोलते. आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला तिने खूपच मोठा गेम केलेला असतो आणि तो गेम म्हणजेच की आपण पाहतो की आता कशा पद्धतीने इकडे गिरीजा रस्त्याने चाललेली असते आणि गिरीजा रस्त्याने चाललेली असतानाच इकडे मात्र तिच्या आत्याने गुंड पाठवलेले असतात आणि ते गुंड मात्र इथे आता गिरीजाला त्रास देण्याचं काम करत असतात. ते गुंड तिच्या मागे पुढे करत असतात, त्याचबरोबर मागे पुढे करत असतानाच इकडे तिची छेड काढतात आणि छेड काढत असताना आता इकडे लगेचच गिरीजा स्वतःला सावरण्याचा आणि त्या गुंडांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा खूप प्रयत्न करत असते. पण इकडे मात्र ते गुंड मुद्दामूनच तिच्या मागे पुढे करण्याचं काम करतात. गिरीजा त्यांच्या तावडीतून सुटण्याचा पुरेपूर प्रयत्न करते, पण सरते शेवटी इथे कुशल नावाचा जो मुलगा आहे तो आलेला असतो आणि कुशल, हे बघ माझा रस्ता सोड, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची, तुला मी 1000 वेळा सांगितले की माझ्यापासून 2 हात लांब राहा म्हणून. तेव्हाच कुशल तिचा हात हातात धरतो आणि म्हणत असतो, अरे पोरांनो गाडीची चावी व्यवस्थित सांभाळून ठेवा हा, नाहीतर हिला ना गाडीची चावी काढून फेकण्याचा खूप जास्त सवय आहे बघा असं तो मुद्दामूनच सांगत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे उर्वशी सायली साडी सेंटरमध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि ती सायली साडी सेंटरमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर इकडे जे दुकानाचे ओनर आहे ते म्हणत असतात, ताई साहेब तुम्ही इकडे आत्ता कशा. तेव्हाच ती म्हणते, यायला तुम्ही भाग पाडलेला आहे आणि इथे कोण जी काही गिरीजा लोखंडे आहे ती इथे काम करते का असं म्हणूनच ते त्यांच्या मुलाला आवाज देतात आणि विचारतात, काय रे आपल्याकडे कोणी गिरीजा लोखंडे नावाची मुलगी काम करते का. आणि तेव्हाच इथे आता तो म्हणत असतो, हो करते, पण ती आत्ता इथे नाहीये, तिची सुट्टी झालेली आहे आणि ती घरी गेलेली आहे. तेव्हा आता उर्वशी म्हणत असते, ठीक आहे मग मला तिचा ॲड्रेस द्या. तेव्हा लगेचच ओनर म्हणत असतात, ठीक आहे ह्यांना तिचा ॲड्रेस दे असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच ती म्हणते, गिरीजा लोखंडे आणि तुझा ॲड्रेस मला मिळालेला आहे, आता मी येते तुझ्याकडे असं इथे ती बोलत असते. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो आता गिरीजा धावत असते आणि गिरीजा धावत असतानाच आता गुंड तिच्या मागे लागलेले असतात. पण गिरीजा इथे खूपच जास्त शूरवीर दाखवलेली आहे, कारण आता इथे त्या गुंडांशी 2 हात करून स्वतःचा जीव वाचवण्याचा ती प्रयत्न करते.
पण प्रेक्षकांनो गिरिजा एक हात मारत असते तर ते गुंड चार हात लागल्यासारखे लांब जाऊन पडत असतात. कारण इथे आता जो रुद्र आहे तो इथे पोलीस स्टेशनमधून बाहेर आलेला असतो आणि पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर इथे तो तिला वाचवण्याचं काम करत असतो. त्या गुंडांशी 4 हात करूनच तो इथे तिची सुटका करत असतो आणि त्या गुंडांच्या तावडीतून तो तिला इथे वाचवण्याचं काम करत असतो. गिरिजाला तर विश्वास बसत नाही. माझा हात ह्या लोकांना एवढा लागलेला आहे की ही लोक इथे एवढे लांब जाऊन पडतायत आणि एवढी 4 हात लांब जाऊन पडतायत म्हणजे माझ्यामध्ये एवढी ताकद आलेली आहे का, असा इथे गिरिजा विचार करत असते. तेव्हाच आता प्रेक्षकांनो इथे आपण पाहतो की इथे जेव्हाच एक गुंड गिरिजाच्या तोंडावर मारायला धावत असतो तेव्हाच रुद्र मध्ये येतो आणि रुद्र मध्ये आल्याबरोबर त्या गुंडाला चांगलाच खडसावतो आणि चांगलीच धुलाई करत असतो. तेव्हाच गिरिजाचे डोळे मिटलेले असतात आणि जेव्हा गिरिजाचे डोळे मिटलेले असतात तेव्हाच आपण इथे पाहतो की तो जो काही रुद्र आहे तो मात्र गिरिजाकडे पाहतच असतो, एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि तेव्हाच तिचा निरागस चेहरा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो टिपत असतो. तेव्हा आपण इकडे पाहतो की आता गिरिजाचे डोळे मिटलेले असतात आणि तिला असं वाटत असतं की त्या सगळ्या गुंडांपासून तिने स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप कमाल होणार आहे कारण इथे आता रुद्रने गिरिजाचा जीव वाचवल्यामुळे इथे तिने रुद्रसोबत मैत्रीचा हात पुढे केलेला असतो आणि मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर इथे आता खरं तर वेगळ्याच नावाने इथे ती त्याच्यासोबत मैत्री करण्याचं काम करते. तेव्हा रुद्रला छान वाटत असतं. तो म्हणत असतो असू देत, ठीक आहे, त्या नावाने का होईना जर तू माझ्यासोबत मैत्री करत असलीस तर खूप चांगली गोष्ट आहे. तर इकडे मात्र कुशल म्हणत असतो काही जरी झालं तरी सुद्धा गिरिजा मी तुला माझी करूनच सोडणार. तर आता इकडे गिरिजेच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर जो काही आपला इथे रुद्र आहे तो आनंदात असतो आणि तेव्हाच आपण पाहतो की आता गुरुजींनी सांगितलेलं भाकीत इथे खरं ठरत असतं. नागेश्वरच्या हातामध्ये बांधलेला दोरा तुटतो आणि आता इकडे तुमच्या अंताची सुरुवात होत आहे, तुमच्यावर संकट येणार आहेत असं गुरुजी बोलतात. तेव्हाच इकडे आता ईशा आणि इथे रुद्रला सांगितलेलं असतं की तुम्ही दोघं नशीबवान आहात, खऱ्या नशिबाची आता इथून पुढे सुरुवात झालेली आहे असं भाकीत केलेलं